next example. Pintu takes 6 days more than those of Nishu to complete the certain work. If they work together, they finish it in 4 days. How many days would it take to complete the work if they work alone? काय एक्झाम्पल आहे पहा. दोघं आहेत, पिंटू आणि निशू अशी दोघं आहेत. काय सांगितलं आपल्याला? पिंटू टेक्स 6 days मोर दॅन दोज ऑफ निशू, म्हणजे निशूला एखादं काम पूर्ण करायला जेवढा वेळ लागेल, किती दिवस लागतील, त्याच्यापेक्षा 6 days जे आहे ते पिंटूला जास्त लागतात. तर दोघांनी काम जर एकत्र केलं, निशूने आणि पिंटूने दोघांनी जर ते काम एकत्र केलं, तर ते फिनिश इन 4 days, 4 दिवसात ते पूर्ण करतात. 4 days मध्ये. आपल्याला काय विचारलाय प्रश्न? हाऊ मेनी डेज वुड इट टेक टू कम्प्लीट दी वर्क इफ दे वर्क अलोन. प्रत्येकाने जर एकट्याने काम करायचं जर ठरवलं तर त्यांना प्रत्येकाला किती दिवस लागतील, हे आपलं एक्झाम्पल आहे. तर सोडवतोय पहा आपण, लक्ष द्या. सोल्युशन. लेट पिंटू आणि निशू दोघांपैकी कोणतेही आपण सपोज केले तरी चालतं सुरुवातीला. पण आपण लक्ष देत आहे पिंटू टेक्स 6 days मोर दॅन दोज ऑफ निशू. निशू पेक्षा पिंटूला 6 days जास्त लागतात. आपण कमी निशू लागतो, निशूचा आपण सपोज करू. लेट निशू complete a certain work in X days. निशू जे आहे तर ती X days मध्ये कम्प्लीट काम करतं, या अर्थाने आपण घेतलंय. देअरफॉर आता पिंटूला किती डेज लागतील ते आपल्याला सांगता आलं पाहिजे. देअरफॉर पिंटू कंप्लीट सेम वर्क इन 6 days जास्त लागतात निशू पेक्षा, म्हणजे X + 6 days. आता ते दोघं एका दिवसात किती काम करतात हे बघू आपण. इन 1 day निशू कंप्लीट 1/x पार्ट ऑफ वर्क. आता हे लक्षात घ्या कसं घेतलं आपण. दुसरं उदाहरण घेऊ आपण. एखादा समजा आपला वर्ग आहे 10वीचा, एखादा कोणताही वर्ग आहे. एक व्यक्ती जर 1 पर्सन असेल, त्याला 4 days लागत असतील. एक व्यक्ती असेल, एक पर्सन असेल, कोणताही कलर करायचा, रंग द्यायचा किंवा कोणतं आपलं एक काम करायचंय, तर ते रंग देण्याचं काम आपण समजू. आपण 1 पर्सनला 4 days जर लागत असतील तर तो इन 1 day एका दिवसात तो किती काम करेल? तर 4 दिवसाचं जेवढं काम असेल, पहिल्या दिवसात, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, तर त्या चौथ्या दिवशी पैकी काय होईल? पहिल्या दिवशी जो काम किती करेल? 1/4 पार्ट ऑफ वर्क. म्हणजे 4 दिवसात जे विभागलं जाईल त्यातलं पहिल्या दिवशी जे आहे तो 1/4 पार्ट तो काम करेल. त्या पद्धतीने आपण घेतलंय. निशू कंप्लीट सर्टन वर्क इन X days. निशूला एखादं काम करायला X दिवस लागतात. तर आपण काय घेतलंय? इन 1 day, एका दिवसात किती करेल ते? एका दिवसात किती करेल? 1/x पार्ट ऑफ वर्क. Therefore, in 1 day, पिंटू कंप्लीट ते 1 days मध्ये काय करतात? आपलं 1 days मध्ये काढायचं आहे. तो वर्क जे आहे त्याला किती दिवस लागतात? X + 6 days लागतात. X + 6 days लागत असेल तर 1 day मध्ये किती करेल तो? 1/x + 6 पार्ट ऑफ वर्क. आणि एक्झाम्पल मध्ये सांगितलं की दोघांनी एकत्र काम जर केलं तर ते 4 days मध्ये कंप्लीट करतात. आपण इथं ते एका दिवसात किती काम करतात आपण याच्यावरून काढू. देअरफॉर इन 1 day बोथ कंप्लीट किती करतील? दोघ जण मिळून किती करतील? 1/x + 1/x + 6 पार्ट ऑफ वर्क. म्हणजे दोघांची मिळून बेरीज. म्हणजे एका दिवसात हे निशूने केलेलं काम आहे, एका दिवसात हे पिंटूने केलेलं काम आहे. तर ते जे आहे ते दोघांनी मिळून किती होईल? 1/x + 1/x + 6 पार्ट ऑफ वर्क. बट दे फिनिश वर्क
इन 4 days आपल्या एक्झाम्पल मध्ये सांगितलंय ते फिनिश दी वर्क जे आहे तो फिनिश काय करते ते वर्क इन किती डेज मध्ये 4 days मध्ये तो पूर्ण करतोय. देअरफॉर in one day the work is done 1/4 part of work. म्हणजे एका दिवसात किती होईल ते काम ते बट ते फिनिश ते दोघांनी मिळून काम करायला त्यांना 4 दिवस लागतात. ते एका दिवसात किती करतील इन वन डे 1/4 पार्ट्स ऑफ वर्क. देअरफॉर बाय गिवन कंडिशन. आता कंडिशन काय आहे बघा. हीच कंडिशन आहे की आपण दोघांनी मिळून केलेलं काम जे आहे ते आपलं सांगितलं 4 days मध्ये करतात आणि आपण सांगितलंय इन वन डे एवढं काम करता येते आणि इन वन डे 1/4 पार्ट ऑफ वर्क म्हणजे दोन्ही पार्ट. देअरफॉर काय होईल इथे 1/x प्लस 1/x प्लस 6 इज इक्वल टू 1/4. काय घेतलं लक्ष द्या. या दोघांनी मिळून एकत्र केलेलं काम आहे एका दिवसामध्ये आणि हे एका दिवसात मिळेल. 4 दिवसात आपल्याला सांगितलं काम पूर्ण करतो. एका दिवसात किती होईल वन डे मध्ये 1/4. याला सिम्प्लिफाय करतोय आपण. आता डिनॉमिनेटर इज नॉट इक्वल therefore टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन. Here x plus 6 into 1 x plus 6 plus x into 1 x डिनॉमिनेटरला काय होईल डिनॉमिनेटरचं प्रोडक्ट होईल x into x plus 6 is equal to 1/4. therefore here x plus x 2x सिम्प्लिफाय करतो आपण. काय होईल पाहता इथं x plus x here 2x divided by here x plus x 2x plus 6 divided by product x into x plus 6 x into x square plus x into 6 6x is equal to 1/4. Simplify this. Take cross multiplication. Here 1 into x square plus 6x is equal to 4 into 2x plus 6. Here if multiply by 1 x square plus 6x as it is equal to 4 into 2 8x 4 into 6 24. Take on one side. Therefore x square plus 6x 8x take into this side we get minus 8x. Here 24 take into this side minus 24 is equal to 0. Simplify this. Therefore x square plus 6x minus 8x remain minus 2x minus 24 equal to 0. We get the quadratic equation. We factorize this quadratic equation. How can we find factors? Here product is minus 24 and addition is minus 2. Mean 6 4 the 24. Product is negative means one of them must be negative. Here middle sign is negative. Give to the greater number and check here, verify. Minus 6 into 4 minus 24 minus 6 plus 4 that is minus 2. Therefore split the middle term we get x square minus 6x plus 4x minus 24 is equal to 0. Here we take two group, take common from first. X is common, what is remaining here? X minus 6 plus 4 common here, what is remaining? X minus 4 6 are 24 is equal to 0. Two bracket are same. Therefore here x minus 6 we take again common from this. What is remaining here? X plus 4 is equal to 0. Product of two bracket is 0 means either x minus 6 equal to 0 or x plus 4 equal to 0. We get the answer here. X equal to 6 or x equal to minus 4. आता दोन आपले आन्सर आहेत. एक 6 आलाय दुसरं minus 4 आहे. आपण काय सपोज केलं तर आपण x need to complete a certain work in x days. Therefore days cannot be negative. minus 4 आन्सर असणार नाही. काम करायचं म्हणल्यानंतर आपल्याला काही दिवस लागतील. निगेटिव्ह डेज असणार नाही. But the work cannot
be done in negative days. Therefore, our answer is x is equal to 6. What is x equal to 6? Therefore, Nishu complete the work. Nishu complete work in 6 days. Therefore, Pintu complete work in x plus 6, that is equal to 6 plus 6 in 12 days. Therefore, write the answer is the last, that is Nishu complete the works in 6 days and Pintu complete the works in 12 days.